ड्रेस सुंदर आहे, एकदम सिंपल आणि एलिगंट. माझ्या बाबांची लेक एकदम शोभून दिसेन मी यात. उद्या हा ड्रेस घालून जेव्हा बाबांची लाडकी लेक त्यांच्या बाजूला उभं राहून ध्वजारोहण करेल, मला वाटते सगळे बघतच राहतील. या क्षणाचं मी फक्त स्वप्न बघितलं होतं आजवर, पण आता माझं स्वप्न सत्यात उतरणार आहे. माझ्यासाठी उद्याचा कार्यक्रम फक्त कार्यक्रम नाहीये, माझ्या आयुष्यातली सगळ्यात सगळ्यात मस्त मॅजिकल मोमेंट आहे. काय रे देवा, इतका वेळ का लावलास तू या कार्यक्रमाला? पण ठीक आहे, काय हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. बाबा एवढं करतात माझ्यासाठी, मी पण काहीतरी करायला हवं ना. काय करू? हा, काहीतरी गिफ्ट देते, पण विकतचं नाही, मी स्वतः बनवते त्यांच्यासाठी काहीतरी. पण मी काय करणार आहे आता? चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी. बाबांसाठी मी माझ्या हाताने छान झेंडा विणते. म्हणजे कसं, ध्वजारोहणाच्या वेळेला ते त्यांच्या कोटीवर माझा झेंडा लावतील. हेच बेस्ट गिफ्ट असेल बाबांसाठी. खाली एक डिलिव्हरी वाला आलाय, तुमचं पार्सल आहे म्हणतोय. माझ्यासाठी? मी काहीच ऑर्डर केलं नव्हतं. माहित नाही ताईसाहेब, तो म्हणतोय तुमचंच आहे. बरं, तुम्ही वा पुढे, मी येते. हो. कोणी पाठवलं असेल? माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असेल का? बघतेच पटकन. आई, तू त्या नोकराला खोटं बोलायला का सांगितलंस? बाहेर कुठलंही पार्सल आलेलं नाहीये ना. मोक्षा, उद्या तुला तुझ्या हाताने झेंडावंदन करायचंय की नाही? हो, पण त्याचा आणि या खोट्या पार्सलचा काय संबंध? चल, तुला लाईव्ह टेलिकास्टच दाखवते. चल. मॅडम, श्रावणी, मॅडम, श्रावणी, श्रावणी, काय झालं? अगं बाई, काय ग? पडली श्रावणी? हे श्रावणी, श्रावणी, चंबू, लागलं काय? श्रावणी, डोळे उघड श्रावणी. अगं बाई, कशी पडली ही? काय झालं? अशी कशी पडलीस तू? जरा बघून चालायचं होतं ना. हळू हळू हळू. डॉक्टर याला वेळ होईल, मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हा, नाही थांबा, वेळ होईल, वेळ होईल. शुभंकर, मी येते तुझ्यासोबत. कशासाठी? हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढवायला? होय, आता साहेब बरोबर बोलायलेत. मी आहे मॅडमांसोबत. शुभंकर, तू व्यवस्थित जा, तिथे पोहोचल्यावर आम्हाला फोन करून कळव. श्रावणी, लवकर बरी हो ग. उद्या तुझ्याच हाताने झेंडावंदन करायचंय. मोक्षा, उद्या झेंडावंदन तुझ्याच हातनं होणार. बाकी जे व्हायचं ते होणारच. नंदाक्काचा फोन. हा, बोल नंदाक्का. अरे विश्वंभर, तू जरा लवकर घरी ये, इथे अनर्थ झालाय. काय प्रॉब्लेम झालाय?
हा, बरं वाटतंय? फिट अँड फाईन. श्रावणी बेटा, बरं का, झालेली दुखापत जरा डेंजर आहे, त्यामुळे थोडे दिवस हा जो बेल्ट आहे ना तोच तुझा फ्रेंड म्हणून असणार आहे. उजव्या हाताची हालचाल एकदम कमी. अहो डॉक्टर, पण मला तर उद्या माझ्या हाताने झेंडावंदन करायचंय. झेंडावंदन करायला जो हात लागतो ना त्याचे जॉईंट सध्या सुट्टीवर गेलेत. हा, त्यामुळे चुकून जरी हात वरती गेला तर खांदा कायमचा निखळू शकतो. मग कसं आयुष्यभर डाव्या हाताने बाय बाय करावं लागेल. काय? हा शुभंकर, चहा, जेवण आणि पाणी यांना बेडवरच द्या. हो चालेल. हात हलवायची तसदी घ्यायची नाही. काय? हो डॉक्टर, नक्कीच. औषध. हो, आता या सनू मॅडम. मॅडम, असं दुःखी होऊन काय उपयोग आहे का? उलट तुमचं टेन्शन वाढेल. अजून काय वाढायचे? खूप टेन्शन आलंय मला. आता काय करू मी? शुभू, अरे इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या आयुष्यात एक चांगली आनंदाची बातमी आली होती. मला बाबांच्या बाजूला उभं राहून झेंडावंदन करायला मिळणार होतं. अरे बाबा एरवी माझ्या सावलीकडेही बघत नाहीत रे, पण आज मला त्यांच्या बाजूला उभं राहून सगळ्या जगाला सांगता येणार होतं की हे माझे बाबा आहेत. पण देवाला माझा आनंद बघवतच नाही रे, सगळं हिरावून घेतो माझ्याकडनं. तर काय करू मी? मॅडम, मी का हॅलो, जास्त लागलं का तिला? सर असं लागलंयच, पण डॉक्टरांकडे घेऊन आलो तुम्ही त्यासनी. काय काळजी करू नका बोलले, फक्त जरा आराम करायला सांगितलंय. मला सांग, आता कुठे आहात तुम्ही? जस्ट आता इथनं निघालोयच. तुम्ही काय काळजी करू नका सर. हा, लवकर घेऊन ये घरी तिला. हा. काय रे, कोणाला माझ्याबद्दल सांगत होतास? तुमच्या बाबांचा फोन होता. तुमच्याविषयी काळजीने विचारत होते. काय? बाबा, तू खरं बोलतोयस ना शुभू? होय मॅडम, लगेच याला सांगितलंय. काय सांगतोस? चल पण पटकन घरी जाऊया. कधी एकदा घरी जाऊन माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरची माझी काळजी बघते असं झालंय. चल. माळाली फुलांच्या, त्याच्यानंतर एक काम कर, नारळली. आणि नारळ ना जरा जास्त, 4 नारळ जास्त टाक, म्हणजे कसं आहे प्रसादाला पण होतील. काय ग पोरीनो, काय चाललंय? कसल्या याद्या करताय ग? काय आहे, उद्याच्या पूजेची तयारी करतोय. अगं कशाला एवढं सगळं करायला? पैसे कुठं आहेत तवा? आई, तू कशाला काळजी करते? दादा बोललाय ना, तू सगळं मॅनेज करेल. अगं सानू, अगं एकटा जीव किती का करणार तो? घराचा खर्च काय कमी आहे होय तवा? या वेळेला ना ती पूजा आणि ती वाढदिवस असलं काय बी नको बघ. अगं देवापुढे हात जोडलं तरी चालतील की. आता काय करायचं?